हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेला आहे असा छान एक असा उपाय। आपल्याला कालभैरव जयंती साजरी करायची आहे, तो कोणत्या दिवशी आहे, पूजा कशी करायची आहे, सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। आपल्या चॅनलवर जाऊन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी त्यांची लिंक देणार आहे, तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे। आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। व्हिडिओला छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते। श्री स्वामी समर्थ। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा, स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामी चरणी प्रार्थना करते। आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात कालभैरव जयंती, आपण तिला कालाष्टमी असे बी आपण म्हणत असतो। आणि या दिवशी भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवची आपण पूजा करत असतो। शत्रू आणि धनाची संबंधित समस्या जर तुम्हाला असतील तर आपल्याला हा उपाय आपल्याला पाहायचा आहे। या उपायाने आपल्या या समस्यांपासून आपल्याला मुक्ती मिळवण्यात कालभैरव आपल्याला मदत करत असतात। जयंतीला कालभैरव जन्मदिवस आपण असेही म्हणलं तरी चालते। जर शत्रू तुमच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असतील आणि कोणत्याही नकारात्मक शक्तीच्या मदतीने जर ते तुम्हाला अडथळे आणत असतील किंवा त्रास देत असतील तर कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण पूजा करायची आहे, त्यांची आराधना करायची आहे, मंत्रस्तोत्र आपल्याला पठण करायचे आहे। ते काय कसे करायचे आहे ते पण मी आपल्याला व्हिडिओ शेअर केलेली आहे। तर ही शुभ तिथी आहे 12 नोव्हेंबर 2025 बुधवार आपल्याला या दिवशी करायचे आहे। आणि हे उपाय केल्याने शत्रूचे मनसुबे पण नष्ट होतील आणि तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल। कालभैरव जयंती ही भगवान शिवाचे उग्र रूप आहे, त्यांचाच एक अवतार आहे कालभैरव हे। अशा स्थितीत जो कोणीही जर तुम्हाला या दिवशी संध्याकाळी यांची पूजा करेल, अर्चना करेल, प्रार्थना करेल, यथाशक्ती जसं होईल तसं दान धर्म आपल्याला या दिवशी करायचा आहे। त्याच्यामुळे आपल्यावर जर कोणत्या शत्रूचा आपल्यावर प्रभाव असेल तर तो पण नष्ट होणार आहे। याशिवाय तर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला प्रगती करायची असेल आणि जाणून बुजून जर कोणी तुमच्यामध्ये अडथळे आणत असतील तर ते पण अडथळे दूर होणार आहेत। मग चला तर मग आपण पाहूया कालभैरवाचे असे काही उपाय। कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला काळ्या कुत्र्याला गोड भाकरी आपल्याला खाऊ घालायची आहे। म्हणजेच गूळ टाकून जे आपण पोळी बनवतो, चपाती बनवतो, ती चपाती आपल्याला गुळापासून बनवलेली कुत्र्याला आपल्याला द्यायची आहे। किंवा जरी अगदी तुम्ही गूळ जरी दिलात तरी चालतो, कारण असे केल्याने भैरवनाथ जे आहेत ते आपल्यावर आशीर्वाद देतात आणि ते आपल्यावर प्रसन्न होतात। आणि त्यांचं जे वाहन आहे ते कुत्राच आहे। आणि जर कुत्र्याला तुम्ही थोडंसं दूध जरी अगदी पाजवलं दिलं तरी तुमच्यावर कालभैरव खुश होऊन तुम्हाला छान असा कृपा आशीर्वाद तुमच्यावर कायम ठेवतात आणि त्याची खूप प्रगती होते। असं जे करतो ना तुम्ही कुत्र्याला आपल्याला चारवल्याने। आणि गरीब लोक किंवा गरजू लोक जर तुम्हाला दिसले आणि त्यांना तुम्ही थोडे कपडे, थोडे ब्लँकेट किंवा काही जण पोटभर अन्न किंवा एखादं नारळ आपल्याला दान करायचं आहे। असं केल्याने आपल्या जीवनातले अनेक संकटही ते आपले दूर होणार आहेत। आणि हो, जर तुम्ही सतत असं आजाराने पडत असाल, तुम्हाला जर आजार असताल, कोणता जर आजार तुम्हाला असं त्रास देत असेल, एक झाले की एक घरातले जर व्यक्ती कोणते जर आजारी पडत असतील तर आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी इमरती आपल्याला कालभैरवाला अर्पण करायचे आहे। इमरती अर्पण केल्याने आपल्या घरातले आरोग्य चांगलं राहतं। आपल्या घरातले जे आरोग्य आपल्या घरामध्ये नांदत आहे, एकापाठोपाठ जर तुम्ही आजारी पडत असाल तो आजार इथे नष्ट होणार आहे। तुम्ही सुखकर जीवन असं इथे तुम्ही जगणार आहात, कारण की हा उपाय आरोग्यासाठी खूप असा फायदेशीर तुम्हाला इथे ठरणार आहे। तर आता पाहूया आपला जो उपाय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी। तर असा उपाय आहे की ते आपण एक काळा धागा घ्यायचा आहे। काळा धागा आपला जे तुमच्याकडे रील असेल काळी किंवा काळा धागा, कोणताही तुम्ही काळा धागा घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 5 किंवा 7 लिंब आपल्याला त्याच्यामध्ये माळेमध्ये आपल्याला ओवून घ्यायचे आहेत। म्हणजेच आपल्याला एक लिंबाची माळ बनवून घ्यायची आहे 5 किंवा 7 लिंबापासून। याच्या पुढे पण तुम्हाला जर भेटले तर यथाशक्ती 11 किंवा असे जर भेटले तरी चालतील, पण 5 किंवा 7 एवढे आपल्याला करायचेच आहेत, आवर्जून करायचे आहेत। 5 किंवा 7 लिंबाची आपल्याला एक माळ करायची आहे, ती आपल्याला भैरवांना अर्पण करायचे आहेत। म्हणजे आपल्या कालभैरव जे देवता आहेत त्यांना आपल्याला ही माळ आपल्याला अर्पण करायची आहेत। तर असे केल्याने शत्रूचा प्रत्येक बाधा इथे आता त्यांचा नष्ट होणार आहे। आणि कालभैरव जयंतीच्या दिवशी स्नान वगैरे करून आपल्याला एक आपल्या शत्रूसाठी एक मंत्र आपल्याला इथे बोलायचा आहे। मंत्र असा आहे, या दिवशी आपल्याला सकाळी स्नान करून शुचिर्भूत होऊन आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे। तो मंत्र असा आहे, ओम सर्व शत्रुनाशाय विद्महे महावीराय धीमहि तन्नो चंडभैरव प्रचोदयात। असा आपल्याला मंत्र बोलायचा आहे। मंत्र मी तुम्हाला वर स्क्रीनला लिहून देईन। तुमचा शत्रू तुम्हाला कितीही त्रास देऊ द्या, तुम्ही ह्या मंत्राने त्या शत्रूवर विजयाचे वरदान म्हणून हा मंत्र तुम्हाला काम करणार आहे। आणि कोणताही शत्रू कितीही जर तुम्हाला त्रास दिला तरी तुम्हाला इथे काही तुमच्यावर परिणाम तुमच्यावर पडणार नाही या शत्रूचा। आणि ह्या मंत्राने शनीच्या 7.5 आणि कालसर्प दोषापासून पण तुम्हाला इथे मुक्तता मिळणार आहे। हा मंत्र आपल्याला जे रुद्राक्षाची माळ असते जपमाळ, त्याच्यावर तुम्हाला 5 वेळा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। तर
आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. बाय बाय सगळ्यांना.